Hi guys, welcome back to Audio Jungle. जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आलाय फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती. तर भावांनो, आजचाच व्हिडिओ आहे तो भावांनो आपण बीटसिंग इफेक्टवरती बनवलेला आहे. व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे भावांनो. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे भावांनो. आणि हा जो व्हिडिओ आहे तो भावांनो आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे. जर का भावांनो तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपीके हवे असेल तर तुम्ही भावांनो आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्याच्या पिनड मेसेजमध्ये भावांनो तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपीकेची भावांनो लिंक भावांनो भेटून जाईल. त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओला जर का तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे भावांनो. कारण अशाच प्रकारे आपण नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून भावांनो शिकवत असतो. त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक भावांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल. त्यासोबतच आपल्याला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायचं आहे आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घेऊ शकता. ओके, तर चला भावांनो, आजचा जो काय व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. ओके, तर चला भावांनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे. आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर याच्यामध्ये मी तुम्हाला काही रेड बीट आणि लेयर्स ॲड करून दिलेले आहेत. तर आपण इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन विवॉलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपण इथून ॲड करायचं आहे. ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर त्याच्या समोर असं थोडंसं प्रेस करायचं आहे. हे ऑडिओ सॉन्ग सर्वात आपण खाली खेचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर इथून डिलीट करायची आहे. भावाने इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी इथे सगळ्या लेअर ॲड करून दिलेले आहेत. जर का तुम्हाला दुसऱ्या मॉडेलचे इमेजेस यूज करायचे असतील, जर का तुम्हाला जी बॅकग्राऊंडची ब्लरवाली इमेज आहे ती तुम्हाला जर का चेंज करायची असेल तर सिम्पली त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि कलर अँड फिलवरती जाऊन या स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं ती इमेज सिलेक्ट करायची आहे आणि इथून ती ॲड करायची आहे. इथे तुम्ही बघू शकता मागची इमेज आपली चेंज झालेली आहे. जर का तुम्हाला इथली इमेज म्हणजे आतमधली इथे तुम्ही छोटी इमेज बघू शकताय ती जर का तुम्हाला चेंज करायची असेल तर इथे तुम्हाला ऑरेंज कलरची लेअर दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. सिम्पली एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर एकदम टॉपची जी लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करून कलर अँड फिलवरती जायचं आहे. इथून असं बॅक यायचं आहे. पुन्हा आपल्याला एडिट ग्रुपवरती जायचं आहे आणि इथे जी इमेज आहे ती इमेजवरती क्लिक करून कलर अँड फिलवरती जायचं आहे आणि पुन्हा स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे इमेजची सिलेक्ट करायची आहे. इमेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथलीसुद्धा इमेज आपली चेंज झालेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इमेजेस इथून चेंज करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर का दुसऱ्या मॉडेलचे इमेजेस यूज करायचे असतील तर आहे या मॉडेलचे इमेजेस यूज करायचे असतील तर तुम्ही आहे असा प्रोजेक्ट ठेवायचा आहे, काहीच चेंज करायचं नाही. जर का तुम्हाला इथले इमेजेस चेंज करायचे असेल तर सगळ्यात सुरुवातीला आपण मागचे जे इमेजेस आहेत दोन इथे तुम्ही बघू शकता त्याला आपण पेपर इफेक्ट दिलेला आहे. तर त्याच्यावरती सिम्पली आपल्याला सर्वात खालच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवरती जाऊन सांगितल्याप्रमाणे मगाशी जसे आपण इमेजेस चेंज केल्या तशाच सिम्पल त्या इमेजवरती क्लिक करून कलर अँड फिलवरती जाऊन स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथून इमेजची सिलेक्ट करायची आहे. इथे तुम्ही बघू शकता ती इमेज आपली चेंज झालेली आहे. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, इथले तर आपण इमेज चेंज करून घेतलेले आहे. इथे तुम्हाला दोन रेक्टेंगलचे जे लेअर दिसत आहेत त्या जर का तुम्हाला चेंज करायचे असतील त्यातले इमेजेस तर सिम्पली आपण आता वरची चेंज करूया. तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवरती जायचं आहे आणि त्याच्यानंतर ग्रुप नंबर 2च्या लेअरवरती जायचं आहे. पुन्हा एडिट ग्रुपवरती जायचं आहे आणि इथून आपली इमेज आपण चेंज करून घ्यायची आहे. आता तुम्ही इथे बघू शकता इथल्या आपली जी इमेज आहे ती चेंज झालेली आहे. सेम आपल्याला जर का खालची आता आपण वरची चेंज केलेली आहे, आता आपण मधल्या लेअरची चेंज करून घेऊया. एडिट ग्रुपवरती जायचं आहे. ग्रुप नंबर 2 त्यानंतर पुन्हा एडिट ग्रुप आणि इथली इमेज आता चेंज करून घ्यायची आहे. सेम प्रोसेस आहे भावांनो. जर का तुम्हाला इमेजेस चेंज करायचे असतील तरच तुम्ही ही प्रोसेस करायची आहे. जर का तुम्हाला आहे याच मॉडेलचे इमेजेस यूज करायचे असतील तर काहीही गरज नाही. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, बरोबर आपण 10.22 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे आणि इथून पुढं आपण जशा प्रकारे इमेजेस ॲड करतो नॉर्मली तशाच आपल्याला इमेजेस ॲड करायचे. सिम्पली प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. फर्स्ट इमेज ॲड करायची आहे. 3 डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज आपल्याला इथून ट्रिम करायची आहे. अशाच प्रकारे शेवटपर्यंत सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत. 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस मी ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो.
ओके, तर चला भावांनो, अशा प्रकारे आपण 2 बीटच्यामध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे 2 बीटच्यामध्ये सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत आणि त्याच्यानंतर एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन तुम्हाला मटेरियलमध्ये मी एक बॉर्डर दिलेली आहे ती आपल्याला ॲड करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि स्ट्रेट टू कंपोजिट एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर एकदम व्हिडिओच्या एकदम शेवटी यायचं आहे आणि शेवटी आल्यानंतर शेवटपर्यंत ती बॉर्डर आपल्याला खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओच्या एकदम सुरुवातीला यायचं आहे आणि इथं तुम्हाला जी ऑरेंज कलरमध्ये वायर क्रिएशनची लेअर दिसते त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करायचं आहे. लेअर कॉपी केल्यानंतर आपण जिथून इमेजेस ॲड केलेत त्या बीटवरती यायचं आहे आणि ती लेअर पेस्ट करायची आहे. लेअर पेस्ट केल्यानंतर ती तुम्हाला एकदम टॉपला दिसून जाईल. ती एकदम व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे आणि हा जो त्या लेअरवरती क्लिक करायचा आहे आणि हा जो टाईमचा ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती क्लिक करून ती लेअर आपल्याला शेवटपर्यंत खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ते लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ती लेअर आपल्याला इथे बरोबर सेट करायची आहे. याची आपण थोडीशी साईज कमी करून घेऊया. एवढेसे साईज ठेवायचे आणि इथे अशी आपली जी लेअर आहे ती आपल्याला सेट करायची आहे. त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि एडिट ग्रुपवरती जायचं आहे. त्याच्यानंतर जी तुम्हाला इथे ब्ल्यू कलरची लेअर दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि कलर अँड फिलवरती जाऊन याचा कलर आपल्याला ब्लॅक करायचा आहे. ब्लॅक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून सिम्पली आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर थोडंसं आपण आता इथून पुढे येऊया. तर इथे तुम्ही बघू शकता ती तुम्हाला लेअर काही अशा प्रकारे दिसून जाईल. तर आता आपण पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि आपला जो लोगोचा फोल्डर आहे तो आपल्याला ओपन करायचा आहे. या लोगोची आपण थोडीशी साईज कमी करून घेऊया. इथून आता व्हिडिओच्या शेवटपर्यंत पहिल्यांदा आपण लोगो खेचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या लोगोची जी साईज आहे ती आपण आता इथून थोडीशी कमी करून घेऊया. ही जी लेअर आहे ती पुन्हा आपण आता शेवटपर्यंत खेचून घेऊया. थोडीशी आतमध्ये येऊ शकते, एरर येतो कधी कधी, त्याच्यामुळे ती लेअर पुन्हा आतमध्ये येऊ शकते. तर टाईमच्या ऑप्शनवरती क्लिक करून ती लेअर पुन्हा आपण शेवटपर्यंत खेचून घ्यायची आहे आणि इथे असा आपला जो लोगो आहे तो इथे असा सेट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेक प्रेझेंटची लिंक भेटून जाईल आणि तो लिंक जी आहे त्याच्यावरती क्लिक करून आपला जो प्रोजेक्ट आहे तो आलाट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर आपला इफेक्ट नंबर 1 इथून सुरुवातीला कॉपी करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या बीटमार्कवरती येऊन थोडंसं इथून पुढे यायचं आहे. तर इथून पुढे आल्यानंतर खाली यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे मी तुम्हाला इफेक्ट नंबर 1ची लेअर दिलेली आहेत ज्या तुम्हाला बीटमार्कमध्ये भेटूनच जातील. तर इफेक्ट नंबर 1च्या वरती जी इमेज आपण ॲड केलेली आहे त्या इमेजला आपला इफेक्ट नंबर 1 द्यायचा आहे. थोडंसं इथून पुढे येऊया. तर इथे आहे, तर इथे आपला इफेक्ट नंबर 1 द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथून थोडंसं पुढे येऊया. इथे सुद्धा आपला इफेक्ट नंबर 1 द्यायचा आहे. जिथे जिथे तुम्हाला लेअर दिलेलं आहे तिथून वरती यायचं आहे आणि वरच्या इमेजला आपला इफेक्ट नंबर 1 द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला इफेक्ट नंबर 2 आपण इथून कॉपी केलेला आहे. पुन्हा आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि आता आपण इमेजेस ॲड केलेले आहेत त्यातल्या जेवढ्या इमेजेस राहिलेल्या आहेत त्या सगळ्या इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे. तर भावना अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होऊन जाईल. व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे. इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करायचा आहे. आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला 1 लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे. फुल खतरनाक हा व्हिडिओ झालेला आहे. तर भावांनो, भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.